नमस्कार फ्रेंड्स, आज आपण बघूया तूर डाळीची खिचडी। इथे मी 1 ग्लास तांदूळ तर 1 वाटी डाळ म्हणजेच 2:1 या प्रमाण घेतलेला आहे। हे आता मी 4 ते 5 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। हे आता आपण 5 ते 10 मिनिटं साईडला ठेवूया। आता मी इकडे 2 मध्यम आकाराचे कांदे, 1 मोठा टोमॅटो घेतलेला आहे, कढीपत्ता फोडणीसाठी आणि लसूण घेतलेला आहे। आता आपण डाळ तांदूळ शिजवून घेऊया। डाळ तांदूळाच्या दुप्पट आपल्याला पाणी घालून हे शिजवून घ्यायचे आहेत। त्यासाठी आपण थोडं मीठ आणि हळद टाकून 3 ते 4 शिट्या काढून घेऊया। एका बाजूला आपण फोडणीची तयारी करूया। त्यासाठी मी इकडे एक मोठं भांडं घेतलेलं आहे, त्यात 2 पळ्या तेल घेतलेलं आहे, लसूण टाकलाय, राई, जिरं, कढीपत्ता, हिंग, कांदा, टोमॅटो हे तुम्हाला स्क्रीनमध्ये दिसत असल्याप्रमाणे 1 बाय 1 आपल्याला ॲड करायचं आहे। लगोलग आपण आपलं डाळ आणि तांदूळ सारखं करून घेऊया। त्यानंतर आपल्याला फोडणीमध्ये आपले नेहमीचे घरगुती मसाले टाकायचे आहेत। हळद मी इथे थोडं कमी प्रमाणात घेतलेली आहे, मसाला टाकला आहे आणि धणा जिरा पूड टाकली आहे। व्यवस्थित परतून आपल्याला शिजवलेलं डाळ तांदूळ घेऊन यात घालून सारखं करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण थोडं पाणी टाकून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेऊया। चव चाखून मीठ व्यवस्थित पडलं आहे का एकदा चेक करूया। कसुरी मेथी घालूया। आता आपली खिचडी तर रेडी आहे। वरून आपल्याला तडका घालायचा आहे। त्यासाठी मी एका पॅनमध्ये तूप घेऊन त्यात जिरं, लसूण, लाल मिरची पावडर टाकून घेतलेलं आहे, ते आपल्याला या खिचडीमध्ये घालायचं आहे। आता सर्व